तर मंडळी, बासरला गेल्यावर कधी जे मंदिराच्या वरच्या भागीमध्ये गुफा आहे तेथील देवीचे दर्शन कधी केले आहात का? तर एखादा प्लॅन करून निघालेल्या ट्रिप पेक्षा न प्लॅन करता निघालेली ट्रिप कधीही मजेशीर ठरते. आज असंच एका मित्रानं म्हणलं की चला बासरला निघूया. मग काय, काढली गाडी आणि निघालो बासरसाठी. आम्ही महाराष्ट्राच्या त्या भागातून आहोत जेथे की तेलंगणा बॉर्डर खूप जवळ आहे, म्हणून लोकांना प्लॅन करावं लागत असेल बासरला येण्यासाठी. पण आम्हाला फक्त पेट्रोलची गरज असते आणि चांगल्या वातावरणाची पण, कारण की पावसामुळे आमचे मित्र कुठे तोंड दाखवायसारखे राहत नाही. तरी पण कसं बस आम्ही पोहोचल्या बासरला. आणि बासरला जाता सुरुवातीला जावं लागते गोदावरी नदीला दर्शन करण्यासाठी, कारण मंदिरला जाण्याआधी सर्वजण गोदावरी नदीचे दर्शन करून जातात. कारण आपल्या संस्कृतीमध्ये नदीला खूप पवित्र स्थान आहे. म्हणूनच आपल्या इथे जर कोणत्या मंदिराजवळ नदी असेल तर सर्वात आधी नदीचे दर्शन केले जाते. मग आम्ही तिथून थेट गेलो मंदिरला. आणि मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला कित्येक ठिकाणी अशी वानरं पाहायला मिळतात ज्यांना की माणसांच्या सहवासामध्ये राहण्याची सवय झालेली आहे. व मंदिराचा परिसर एकदम निसर्गरम्य आहे, म्हणूनच या वानरांना इथे जास्त करमते. मग खूप वेळ लाईनीमध्ये चालून आम्ही पोहोचलो मंदिराच्या मुख्यद्वारापाशी. पण मंदिरामध्ये तर अजून दर्शनासाठी लाईन होती खूप. आणि लाईन मध्ये थांबल्यावर आपल्याला दिसून येते की तेथील मंदिराच्या भिंतीवर पिल्लरवर काही ना काही लिहून आहे. कोणी आपल्या जॉब बद्दल तर कोणी आपल्या एक्झाम्स बद्दल लिहित असतो. तर तुम्हाला खरंच वाटते का असं भिंतीवर लिहिल्यावर देवी तुमची इच्छा पूर्ण करते? सरस्वती माता ही ज्ञानाची आणि बुद्धिमत्तेची देवी आहे. तर खूप जण ज्ञान म्हणलं तर पुस्तकी ज्ञान समजतात, पण पुस्तकी ज्ञान व्यवहारिक ज्ञान खूप वेगळं असते. व्यवहारिक ज्ञानामुळे बुद्धिमत्तेची परख होते व व्यवहारिक ज्ञान हे अनुभवाने मिळतो आणि अनुभव असं हे मागून मिळत नाही. मग दर्शन झाल्यावर आम्ही बसलो गौशाळेसमोर. पण गौशाळेमध्ये आज गाय वगैरे दिसले नाही, छोटंसं वासरू होतं फक्त. आणि ते वासरू आम्ही भेट देऊन जातात आमच्या मागे मागे येऊ लागलं. मग त्याला निरोप देऊन आम्ही निघालो आमच्या वरच्या मंदिरासाठी, जेथील देवी आहे एका गुफेमध्ये. सरस्वती मंदिरला येणारे खूप सारे भाविक या मंदिरला पण जाऊन येतात. खूप साऱ्या मोठ्या मोठ्या दगडांमुळे ही एक गुफा तयार झालेली आहे. आणि या गुफेमध्ये आपल्याला बसूनच जावं लागते, उभा टाकायला जागाच नाही. तर मध्ये जाताच आपल्याला दोन मूर्त्या दिसतात, जे की एक कोणत्या तरी महाराजाची आहे आणि एक आहे आपल्या देवीची. तर मंडळी, या गोष्टी फक्त एका मिनी व्लॉग मध्ये सांगण्या इतक्या छोट्या नाही, तर यावर मी पूर्ण एक युट्यूब व्लॉग बनवणार आहे. तरी सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटूया नवीन एका मिनी व्लॉग मध्ये.